राज्यभरात नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय आणि आपण नवरात्रीच्या काळात मुंबईतली देवीची मंदिरं पाहतोय आणि आज आपण आलेलो आहोत माटुंगा येथे असलेल्या मरुबाई या देवीच्या मंदिरात। या मंदिराचा इतिहास काय आहे, या मंदिराच्या मरुबाईचं महत्त्व काय आहे हे आपण सगळं जाणून घेणार आहोत। आता देवीच्या गाभाऱ्यात आपण जाऊया। देवीच्या गाभाऱ्यात आपण उभे आहोत आणि मरुबाई असं नाव कसं पडलं तर हा भाग अगोदर पाण्याने व्यापलेला होता असं म्हटलं जातं आणि त्यामुळे रोगराई होती। त्यामुळे लेकरांना या रोगराईपासून वाचवणारी, लोकांचं या रोगराईपासून संरक्षण करणारी अशी मरुआई किंवा मरुबाई म्हणून ही देवी नावारूपाला आली। आणि ब्रिटिश 400 वर्षांपूर्वीचं ही स्वयंभू अशी मूर्ती आहे। आपण देवीचं रूप इथे पाहू शकतोय। अष्टभुजा अशी सिंहासनावर आरूढ अशी ही देवी आहे। स्मितहास्य असलेली या देवीचं रूप आपण पाहू शकतोय। अष्टभुजा असं या देवीचं रूप आहे। 400 वर्षापूर्वी स्वयंभू पिंपळाच्या झाडाखाली स्वयंभू मूर्ती सापडली आणि त्यानंतर लहानसं मंदिर वसलं गेलं। त्यानंतर कोळी बांधवांनी या मंदिराची, या देवीची पूजा सुरू केली आणि त्यानंतर ब्रिटिशांनी मोठं मंदिराचं रूप साकारलं। या मंदिराचा इतिहास जाणून घेऊया। आपल्यासोबत आहेत या मंदिराचे विश्वस्त अनिल गावंडजी। तर सर, तुम्ही काय सांगाल की या मंदिराचा इतिहास काय? 400 वर्षापूर्वीचं हे देवस्थान आहे आणि 7 बेटापैकी एक बेट माटुंगा बेट, जे परळपासून शिवपर्यंत किल्ला आहे ते तिथपर्यंत हे बेट होतं आणि बेटावरची एक ग्रामदेवता अशी ही मरुबाई देवी म्हणून आहे। पहिला देवीच्या समोर एक तलाव होतं, तिथं प्याचं पाणी मिळायचं। पण कधी समुद्र आणि समजा वारा आला तर ते पाणी, खारं पाणी आणि गोडं पाणी मिक्स व्हायचं आणि मग रोगराई पसरायची, जे प्लेग व्हायचे किंवा कॉलरा असे रोग व्हायचे। तर गावकरी घाबरून मग या देवीला अभिषेक करून ते पाणी प्यायचे आणि आपलं जीवन वाचवायचे। त्यामुळे तिला मरुबाई नाव पडलं, का मरुबाई म्हणजे मृत्यूतून वाचवणारी, म्हणजे देवी आपल्याला संरक्षण देते, अशी मरुबाईची स्थापना त्यावेळी केली। मग ब्रिटिशांनी इथे संपूर्ण लँड ॲक्वायर्ड केली 1888ला। तिथे माझ्याकडे रेकॉर्ड आहे त्याचा, का 1888ला लँड ॲक्वायर्ड केली आणि देवीला एक छोटंसं 2 गुंठे जागा देऊन तिथे एक मंदिर बांधून देवीला दिलं। आणि विशेष म्हणजे ही देवी लक्ष्मी स्वरूपिणी आहे, सरस्वती स्वरूपिणी आहे आणि कालिका स्वरूपिणी, म्हणजे अष्टभुजा देवी आहे। तर त्या ब्रिटिशांनी त्यावेळेस एज्युकेशन म्हणून स्वरूपिणी देवीला बघितलं आणि ते 200 प्लॉट्स हे एज्युकेशनसाठी रिमार्क केले, म्हणजे आरक्षित केले। त्यामुळे ते आज माटुंग्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन संस्था जास्त दिसतील, का ज्याचे म्हणजे डॉन बॉस्को आहेत, खालसा कॉलेज आहेत, पोद्दार, रुईया, वेलिंगकर, अशा अनेक संस्था इथे तुम्हाला एज्युकेशन हब झाले आता हे मरुबाईच्या बाजूला। ही देवीची कृपा आहे, का इकडे आता ही मुलं आज परदेशी जातात आणि आज आपलं देशाचं नाव पण रोशन करतात, त्याला कारण इथून एज्युकेशन घेतलेलं आहे या लोकांनी। पण माटुंगा हे आता एज्युकेशन हब झाले आणि आता इथे चांगला विकास झालेला आहे आणि देवीच्या कृपेने संपूर्ण हा एक परिसर इतका सुंदर आणि सुशिक्षित आणि शांती स्वरूपाची अशी जी देवी आहे। देवीच्या रूपाबद्दल तुम्ही मला सांगा की इथे आपण 3 मूर्ती पाहू शकतोय, तर प्रत्येक मूर्ती काय आहे आणि या देवीचं रूप काय आहे त्याबद्दल? ही आपली मरुबाई आहे, ही स्वयंभू आहे इथली माटुंग्याच्या आराध्य ग्रामदेवता। आणि ही जी छोटी मूर्ती दिसते ती आपली उत्सव मूर्ती आहे आणि इथे दर पौर्णिमेला नवचंडी यज्ञ होतो। त्या नवचंडी यज्ञामध्ये ही मूर्ती तिकडे बाहेर बसवली जाते आणि आपली पालखी निघते, त्यावेळी ही मूर्ती बाहेर आपण काढतो पालखीमध्ये। आणि ही शेरावाली माय आहे। तर असं आपण मरुबाई आईचं महत्त्व जाणून घेतलं
आणि माटुंगे येथे स्थित असलेल्या मरुबाई देवीच्या मंदिरात आपण आलो, त्याचं महत्त्व जाणून घेतलं, त्याचा इतिहास जाणून घेतला आणि नवरात्रोत्सवाच्या काळात आपण आणखी ही मंदिरं फिरणार आहोत आणि आणखी ही देवींचं महात्म्य जाणून घेणार आहोत, त्या मंदिरांचा इतिहास जाणून घेणार आहोत. मी अदिती तरडे, कॅमेरामॅन ललित चौधरीसह जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.